आहे. तुला माहिती का आज काय कुठं नाही केलाय पूजन? काय माहित नाही का तुला? नाही मला कोणच काही म्हणलं नाही. आपण नाही सांगितलं तुम्ही? सांगितलं की बदम बदम हं. बदम पूजाने हरवली सोन्याची कस काय करायला दोन काही एक दोन्ही. कस काय करायला पण बघ तिला विचारून. हाराने कुठले तवा असते तिथं कुठं जाते तवा घाला आता तिला कळू ना आपल्या लेकराचा डाग आपला डाग नीट ठेवावा एखादा पाकिट करावा अर्ध्या आतल्या तासात आतल्या लोकांमध्ये ठेवावा कपाट आहे एवढं मोठं हा कसंच तर सोन आहे का ती बघा. काय म्हणते या आपल्या लॉकरमध्येच होते. मग ती कुठं काय म्हणते माहितीये का एवढंच माहित नाही कुठं गेलंय. ती काय म्हणते कपाट या? कुठं जायचं कुठं कपड्यात बंद का बघावा. माघारी आल्या मग ते ह्यातले बदमच नाही ती आता मी तर घरनं कुठंच गेलो नाही. अरे पिवळीच कानात तसलं ती करायला गेलतो तिला बघते किती रुपयाचं केलंय ते 300 रुपयाचं केलंय हं. आणि त्याचं पैंजण मोडलं आणि दुसरं करावं म्हणलं तर त्याला 4000 एक्स्ट्रा सांगितले. हं. 8000चं पैंजण. मग तसं बारीक पट्टे करायचे मग बारीकच केलं मग ती पंचायत मोडून पैसे मागत होता बा. हा 8000 हे पैंजणाचं आलं पंचायतच किती पैसे जाऊ त्या 4500 आलं आणि ती 8500चं पैंजण होतं 4000 एक्स्ट्रा द्यायचं होतं आणि तिला कानातलं केलं आणि ते पैंजण मोडा ठेवलं तिथं आणि घरी आलो तर ही म्हणते बदामच नाही. लगेच कुठं जाईल मग तीच म्हणतोय ती म्हणते जाताना बदाम होतं. जाताना पदम होतं पुन्हा मागायला कुठे गेलो कोण होतं घरी मी तर काही बरं नव्हती. म्हणजे एकच बदाम होतं का किती होती? तू जाताना त्याच्या दोन ठेवलेले. एकाच्या ह्याच्यात 2 होती कोण बघ कुठली जाऊ. पण एकच तुला दिसलं ना? एकच बदाम दिसलं दूध जवळ होता आणि कृष्णाचं खाली होतं. पण 2 होती का जाताना? मी वर बघितलं उलगडून नव्हतं बघितलं त्याला. आणि मग तू बघ की मग. मी तर बघ की. आणि मग महागारी आल्यावर ही म्हणते महागारी आल्यावर ती बदाम नाही आणि डबीच नाही आणि घरी आपा एकटंच होतं. आपा तर घेणार नाही तर आपण कुलूप लावून गेलतं, पण कधी आलं माहित नाही आपण. कुलूप पावसा लावून गेलतं. पाऊस यायला लागला मी सगळी गटई भरले आणि घरी आलो हातरून टाकलं घर उघडं ठेवलं आणि झोपलो इथं पांडूचा फोन आल्यावर मी उठलो आता घरी तर कोण नव्हतं होय घरी तर कोण नव्हतं कोण होतं घरी कोण नाही मी घरी बी कोण नव्हती नाही घरी तुम्ही बी नव्हता कोण नाही नाव कुणाव घेते का आणि तिला काय म्हणते नक्की गेलं कुठं ह्याच्यात ए पोरे बंद कर की मोबाईल. ती म्हणती जाताना होतं माकडे आलं नाही जाताना होतं म्हणते मग ती नाही बघितलं होतं का ती म्हणती जाताना होतं तर मग नाही म्हणती ना आल्यावरती मग तीच ती म्हणती काय कानातलं हिकल्या कपाटात होतं आल्यावर हिकल्या कपाटात काय ती म्हणली काय डबी होती कानात त्याची स्क्रू होती. स्क्रूची डबी ह्या कपाटात होती ह्या साईडला कप्प्यात माघारी आली तर ह्या कप्प्यात आली अशी म्हणते ती. आणि तिला पाय आलं म्हणायला जायचं तिथं मग. तीच म्हणतोय नक्की काय भानगड काय नक्की? बघायला तर मी विचारात पडलो आता बाम आणायला लावले डोकं दुखायला लागलं माझं तुम्हाला नाही कोण काय म्हणत तुम्ही ते नाही मी मला म्हणायचं माझं एवढं दुखतं या तुला 10-5 रुपये हातात म्हणून मी जातोय गटई करायला दिवस उगाय तिथं पालतं पडतोय 1000-1200 रुपये त्याच्या अकाउंटला माझं जात्यात का तर ह्याचं असं झालं युट्यूब चॅनल बंद पाडल्यात आला तेवढंच पोरला हातभार होईल हा मी काट कसं करतोय पोरगी आल्यावर बदाव नाही म्हणलं तर माझ्या अंगावर काटा फुटला आल्या म्हणलं ही कसं काय असं झालं किती ग्रॅमची होती दोन्ही बद मग अरे 8-10 ग्रामचे म्हणलं तरी 1 ग्राम 10-15 हजार झाले ते 15,000 आता सोनं किती भागते बरोबर 14-15,000 रुपये ते ग्रॅम आहे. विचारत बघ सोनं किती ग्राम आहे 1,40,000 रुपये तोळा मग ग्राम कसं झालं ते 14,000 रुपये. मग 14,000 मध्ये ते थोडं झालं का म्हणजे तुझं टाकले तुझं ते गंठ सुद्धा कुठले मी ती मग अशी 2 गल्ल फोडलं त्यातले पैसे जेवढे होते काढून घेतले कपाटात काय छोटं मोठं असेल ते सगळं काढून घेतलं आता काहीच ठेवलं नाही सगळं जिकडं तिकडं करून बँकेत टाकून देतो. तुला कळून आपलं पोटाचं डाग आपलं डाग हिच्या काळातलं पण तुला सांगतो हिच्या काळातलं ती कुठं बी टाकून देते मीच उचलून ठेवतो विचार तिला कपाटावर तिथं बाथरूम वर ठेवते. तिला विचार किती बरं तिला म्हणतो असं ठेवून घे बरं नीट ठेव 10 बऱ्या म्हणलं असं तुला ते काय चेष्टा वाटते काय ती नाकातला मध्ये ते म्हणजे माझा आपा गुंड गमावला काय लगेच तुला सांगतो तिला म्हणलं गमुदी गमावला तर कुठं जात नाही घरातच असेल त्या देवाच्या पाण्याला हे 1000 रुपये धरून तुला दुसरा आण दिलं का ना 1000 रुपये तुला काय गाणं दिलं का नाही तर म्हणून
हा, पण ते गुंड घ्यायला ना गमत नाही ती तिथंच असं पाण्याला. नीट आता. झाकून काढता माणूस केर कचरा आहे. पण हा बर, मला दुसरा प्रश्न पडलाय, गेलं कुठं, घरी कोण नव्हतं, आपा पण नव्हतं, परत येऊन झोपलं, मग हे असं झालं कसं काय? ह्याच्या आधी पण पैसे गेल्यात बघ कपाटातनं बराच वेळा, जात्यात कुठे हे सगळ्या गोष्टी? मी काय लक्ष देत नाही, जाऊ द्या म्हणतो, चला 1000-2000 गेल्यात, काय गेल्यात, पण हे असंच होत राहिलं तर मग नक्की काय आहे? नक्की मनाने गायब होतंय का, कोण येतंय का, काय होत? जातो का नाही बघायला त्या माणसाला विचारून आमच्या घरात डाग पैसे पत्यात कुठे जाते अचानकच गप होत आता, आता आजचं कुठे गेलं? काय माहिती आता आजचं कुठे गेलं. दोघांनी गप्पा चाळल्या की आता त्यांनी पण चाळलं, मी पण सगळं चाळलं. कपाट उलत पालत केलं, कपाटाच्या खाली केलं. या देऊ, कपाट वर डबी ना त्याची कपाट वर तर घ्या. डबी का हे डबी. कपडे कपाट बघत बघ एखाद्या साडी बिडीत पडलं कुठं मग तरी मी तिला ते लुगड्याचं ती काढ बघ एकदा पूजा, सगळी सांदबिंद काढ. पण ती म्हणते, पण ती काय म्हणते की जाताना मी त्या अहो, मी ती जी डागण्या ठेवते का त्या कप्प्याच्या बाहेर एवढं काढत नाही, जेवढं लागतं तेवढं पेढ्यावरच काढून घेते ती. झालं की तिथंच ठेवून देते आतमध्ये लॉकर मध्ये. मग आता ते ह्याच्या डब्या खाली कुठे सगळं सगळं नेमतं का तुझ्या द्यायला खायला सगळं नेमतं आणि का? जाताना मी माझं गाडीला नेलंय, म्हणलं त्याच्यातलं मनी मोडा होता, दुसरं केलं तर दुसरं घ्यावं म्हणलं, पण ह्यांनी म्हणलं कशाला मोडते, राहू दे पूजा, तसंच परत बघू म्हणले त्याला. एक तर पैशाने पाणी मोडलं म्हणलं की परत करायला लगे 4 पैसे अजून घालावं लागतं त्याला. मग त्यांनी आम्ही उधार ठेवल्यात पैंजणाचं पिवड्याचं 4000 रुपये, माहितीये का? आणलं पाहिजे नाही, त्याला 2 दिलं होतं तो म्हणून 2 पॉइंट कट करून ते पुन्हा जुळून संध्याकाळी देतो म्हणलाय, ते आणेन आता. पाहिजे त्याला ते कुंकराचं पाहिजे म्हणून त्याच्या आलं ना नाही, घुंगराचं किती 4.5 किती पाकराचे मला काय कळते तसलं त्याला बाहेर. म्हणायचं पतलेली बदलते वाटतं घ्यायला वाटत्या पट्ट्या काही यायला त्या नाही, त्याने मग तिचा कवा केलं तर ती तवा जेवढी कटाई करण का नाही, जेवढी कटाई करण दुपार आलं की त्याच्या पैसे देतो, आणि त्या अकाउंटवर काय 900-1000 जात्यात, देतो का नाही तुझ्या पैसे आले की? हा, का देत नाही पैसे तुमच्या पैसे मी माझ्या धंद्याचं? पैसेच नाही चाललं त्याचं अग पण हे गेलं कुठं? मी हे म्हणतो मला ते प्रश्न पडलाय, अर्ध्या तासात गेलंच कुठं हे? मग मी तर कुलूप लावून माझ्या धंद्यावर गेलो. तिथं कुठंच बहुतेक लावतील पडलं असं बघायचं तिच्या काही सगळं नेतं का ते ध्यान नाही का काय झालंय काय नीट ध्यान कर पूजा, कुठे इकडे तिकडे ठेवलंय का? बघा, तिनं डाकीन नेलं सोबत. एवढ्याच अरे अवघड आहे गड्या. कानातला आणि नाही हो, दुष्काळात 18वा महिना. तुझ्या ध्यानात नाही. तेवढं मोडायचं होतं तेवढंच घेऊन गेलते 3. म्हणलं कपेवडीचं कानातलं मोडलं तर मोडलं म्हणलं. तुझ्या हातात मी पाकिट बघितलं होतं. एक काम करा तुम्ही, सगळं डाग द्या माझ्याकडं, मी सगळं काय करतो देतो सोनाराकडे ठेवायला. तेवढं त्याचं काय होईल, सोनाराकडे ठेवल्यावर काय त्याला म्हणतात, थोडं याज बीज तर येईल, थोडस त्याचं महिन्याला ठेवल्याला 1000 बरं पडतं. द्या. गळ्यात ठेवून कोण नाही बघत तुम्हाला. एक दिवशी ते कानातलं पाळलं 2 दोतांनी, सगळ्या हात बघितलं, बरं झालं ते गवलं, ते राणीच नदर गेली. असली पोरगी ध्यान ठेवती. आपला डाग आपण जपायचा असतं नीट. माझं काढून ठेवलं तर डाग जातो गाडीला, ना आता असं कानातलं अंगावचं कवर डाग जात नाही माझं. बरं मग जातो, कुठं जातो काय तुझं? माहिती आता कुठं जातो, कोण चोर आहे घरात येते ते. नाही तू मी म्हणतोय की त्याला, तिचं माझ्या मी नेणार, बघ बायकोचं माझ्या मी नेणार, बघ पण माझ्या नातवडांचं सुनाचं हात जीव द्यायला तर लावायचं ना हात मी. हा, त्याच्यामुळे मी काय आता वर्ष झालं मी तुझं काय बी असू दे, मी कानातलं नेणार. साखळी केले द्या आणि 2 वर्ष झालं फुलं केल्यात. मी अंगावचं काढलं नाही, कुठं गेले हाय असं अंगावर माझ्या. मग तुम्ही सगळं अंगावर घालीत जावा, अजिबात खाली ठेवत जावा, झोपताना उठताना आंघोळ करताना. माझं डाग मी सांभाळते, तुझं डाग तिने सांभाळायचं. गेली कुचलायची तिला, तिचा डाग एखादा हाडाला गेला कुठं घालाय तिला. उचलून नाही येणार ते बिघडणार. पुन्हा दुसऱ्याला घेणं गरजेचं तुझ्या. मग उचलून टाकी राहणार पण का? हे येऊन- त्यांनी उचललं तर डाग नाही येणार का? येऊन आता नाही दुसऱ्या बाई तुला देह करते बाई, आपला नवरा मारते आपल्याला, दुसरा डाग आपण नीट ठेवा, नीट जपावा. तुझे सोडून का सोडून ते जायचं केलं सकाळ. नाही नीट जपाव, तुझे बाई वस्तू आपण नीट ठेवा, आपल्याला नवरा हाणतोय मारतोय. हिला बदल केलेला मला माहित नव्हतं. आपल्याकडून डाग जातोय म्हणून आपल्याला नवरा दाम हे तर नव्हतं केलतं ना माहित. मी, पण बदाम आपण नीट केलतं ना. ठेवायचं. मला ऐका ना पिवड्या, काय तिथेच पडून तुझ्या गळ्यात बदाम केलतं ना ग बाबू मी, आहे ना? पैंजण आणि बदल. त्याचं नाही माहित मला. कृष्णाला दुसऱ्याला वर्षी डॉग केलं काय होतं.